वाशिम जिल्ह्यातील रिसोड गावचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर रिसोड आणि लोणी मार्गालगतच आहे. या मंदिराला 800 वर्षांचा इतिहास आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिरात संत अमरदास महाराज तपश्चर्या करत असत. भाविकांची अशी श्रद्धा आहे की अमरदास महाराजांनी आपल्या तप सामर्थ्याने अनेक भक्तांची संकटे दूर केली व ते आजही भक्तांचे साह्यच धावतात. अमरदास महाराजांची पुण्यतिथी आणि महाशिवरात्र हे या मंदिरातील सर्वात मोठे उत्सव आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड येथे अमरदास महाराज यांचे समाधी मंदिर आहे. वाशिम गॅझेटरमध्ये त्यांचा उल्लेख अमरनाथ असा केलेला आहे. ते 19व्या शतकात मध्य प्रदेशातील बैतूल भागातून येथे आले असे सांगण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार बैतूल परिसरातील एका गावात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते दाम्पत्य मोठे शिवभक्त होते. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीस स्वप्न दृष्टांत झाला. तिच्या पोटी येणारा पुत्र शिवभक्त असेल असे तिला सिद्धेश्वर महादेवाने स्वप्नात सांगितले. त्यानुसार ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी सन 1853 मध्ये अमरदास महाराज यांचा जन्म झाला. तेथून ते रिसोडला कसे व नेमके कधी आले ही अज्ञात आहे. येथे सिद्धेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य असे. त्यांच्या आशीर्वादाने मनोरथ पूर्ण होतात या श्रद्धेने अनेक भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. 6 सप्टेंबर 1945 रोजी त्यांनी समाधी घेतली. संत अमरदास महाराज यांचे समाधी मंदिर याची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. कमानदार स्तंभ असलेला मुखमंडप आणि सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या आत महाराजांच्या समाधी स्थानावर त्यांचा चांदीचा मुखवटा प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. या मुखवट्याच्या मस्तकी मोठा मुकुट आहे. गळ्यात शंकरास प्रिय असलेल्या रुद्राक्षांच्या अनेक माळा घातलेल्या आहेत. तसेच या मंदिरात गर्भगृहालगत एका स्थानी सुशोभित देवळ्यांमध्ये गणपती, सरस्वती, महालक्ष्मी अशा देवतांच्या अनेक मूर्ती विराजमान आहेत. सिद्धेश्वराच्या या प्राचीन मंदिराचे दगडी प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या उजव्या द्वारशाखेवर असलेली सतीशिळा. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे मूळ प्रवेशद्वार नाही, दुसऱ्या एखाद्या मंदिराच्या अवशेषांना एकत्र करून ते बनवले आहे. त्यामुळे त्यावर ही सतीशिळा आपल्याला दिसते. या मंदिरास मोठा आधुनिक बांधणीचा परंतु ओरीसारखा सभामंडप आहे. येथे संगमरवरी चौथऱ्यावर नंदीची पाषाणातील जुनी मूर्ती विराजमान आहे. तिच्या मागच्या बाजूस संत अमरदास महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. या ठिकाणी महाराज ध्यानधारणेस बसत असत असे सांगितले जाते. पुढे या मंदिराचा मूळचा सभामंडप आहे. कोरीव काम केलेल्या ताशीव स्तंभावर पेरलेल्या या सभामंडपात आता स्टीलचे पाईप लावून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. येथील सभामंडपाच्या छतावर पाषाणात कोरलेल्या चौकोनाकार कीर्तिमुखांनी केलेली सजावट आहे. एरवी मंदिराच्या द्वारशाखेवर गौण शिल्प म्हणून अंकित केलेले हे कीर्तिमुख काही चालुक्यकालीन मंदिरांच्या छतावर देखील कोरलेले दिसते. यावरून येथील सिद्धेश्वराचे मंदिर चालुक्यकालीन असल्याचा अंदाज बांधता येतो. गर्भगृहासमोर छोटे अंतराळ आहे. गर्भगृहाच्या दगडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर तसेच त्या बाजूस असलेल्या द्वारस्तंभांवर अलंकारिक कोरीव काम केलेले आहे. द्वारपट्टिकेवर ललाट बिंबस्थानी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. त्यावरील उत्तरांगावर सप्तमातृकांची शिल्पे कोरलेली आहे. या सप्तमातृका 7 किंवा 8 अशा गटांमध्ये असतात. तेथे त्यांचा 8चा गट असून सोबत गणेशाचेही शिल्प कोरलेले आहे. या गर्भगृहाचा आकार हा तुलनेने लहान आहे. आत जमिनीवर सिद्धेश्वराची मोठी पिंड आहे. या पिंडीच्या शाळुंकेस पितळी आवरण व मध्यभागी उंच पाषाणलिंग आहे. त्यावर पंचमुखी नागदेवतेने फणा उभारलेला आहे. सिद्धेश्वर मंदिर व संत अमरदास समाधी मंदिराच्या आवारात दगडांनी बांधलेले द्रौपदी कुंड आहे. येथेच दगडी नंदी आणि शिवलिंग देखील आहे. या मंदिराच्या परिसरात अनेक शिवलिंग आहेत. त्याचप्रमाणे हनुमान, दत्त यांची छोटे मंदिरे देखील आहेत. येथे भक्त निवास तसेच गोशाळा देखील आहे. श्रावण अमावस्येला अमरदास महाराजांच्या पुण्यतिथीस आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात संत अमरदास महाराजांची पालखी काढली जाते. त्याचप्रमाणे हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.